नमस्ते, मी अनंत कौसाळे. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह बघणार आहोत विथ प्रॅक्टिकल. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण एक्सप्लोजिव्ह एक विस्फोटक तयार करणार आहोत विथ प्रॅक्टिकल. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर बघा आपला दोन कंपाऊंड्स इथं मिक्स करायची आहेत आणि सर एक्सप्लोजिव्ह तयार करायचं आहे. तर बघा आपण एक्सप्लोजिव्ह या प्रकारे तयार केलेलं आहे. सर जे वरचं जे कंपाऊंड आहे का सर याला पोटॅशियम परमॅंगनेट असं म्हणतात आणि जे सर खालचं कंपाऊंड याला ग्लिसरीन असं म्हणतात. जेव्हा सर दोन कंपाऊंड एकत्र येतात सर तेव्हा एक्सप्लोज होतो, ॲटम बॉम्ब तयार केला जातो सर जी. तर आजच्या या लेक्चरमध्ये सर आपण हे दोन केमिकल कशा प्रकारे एकत्र येतात आणि कशा प्रकारे रिॲक्शन होते आणि कशा प्रकारचा एक्सप्लोज होतो हे आजच्या लेक्चरमध्ये विथ प्रॅक्टिकल बघणार आहोत. तर बघा आपण कोणतं केमिकल घेतलं. बघा आपण जे वरचं ब्लॅक मध्ये जे केमिकल आहे का आपण सर त्याला पोटॅशियम परमॅंगनेट असं म्हणतो आणि जे काय लिक्विड टाईप मध्ये जे काही केमिकल आहे का सर जी आपण सर त्याला ग्लिसरीन असं म्हणतो. तर बघा पोटॅशियम सर एका प्रकारचं काय इनऑर्गॅनिक केमिकल आहे. सर काय एका प्रकारचं इनऑर्गॅनिक केमिकल आहे. आपण सर त्याला KMnO4 या नावाने ओळखतो किंवा या सिम्बॉलने सर आपण त्याला डिनोट करतो. KMnO4 इज अ पोटॅशियम परमॅंगनेट. आणि सर जे काय आपण लिक्विड फॉर्म मध्ये जे आहे का सर आपण त्याला ग्लिसरीन असं म्हणतो. ग्लिसरीन सर एका प्रकारचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सर एका प्रकारचं ते ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे. व्हॉट द ट्रायहायड्रिक अल्कोहोल सर जी बघा जेव्हा सर कोणत्या एखाद्या अल्कोहोलला 3 हायड्रोक्सिलिक ग्रुप अटॅच असतात सर आपण त्याला काय म्हणतो ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणतो. आणि सर ग्लिसरीन एका प्रकारचं ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे म्हणजे सर एका प्रकारचं अल्कोहोल आहे आणि अल्कोहोल इज ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि KMnO4 इज इनऑर्गॅनिक कंपाऊंड. जर सर बघा KMnO4 प्लस काय ग्लिसरीन ट्रायहायड्रिक अल्कोहोल ड्यू टू सर बघा तर बघा ग्लिसरीनचा फॉर्म्युला काय असतो बघा सर ग्लिसरीन स्ट्रक्चर अशा प्रकारचं असतं. 3 सर त्याला हायड्रोक्सिलिक ग्रुप अटॅच असतात. सर किती असतात रे 3 हायड्रोक्सिलिक सर ग्रुप त्याला अटॅच असतात. सर एक हायड्रोक्सिलिक ग्रुप हे 2 आणि 3 इज अ ग्लिसरीन आणि सर बघा तेव्हा तयार होतं K2 पुन्हा काय CO3 इज काय सर जी बघा इज अ पोटॅशियम कार्बोनेट. सर याला पोटॅशियम कार्बोनेट असं म्हणतात. आणि नंतर सर होतं MnO3 या केमिकलला सर जी काय म्हणतात या केमिकलला सर म्हणतात मॅग्नीज ऑक्साईड. रिपीट मी काय म्हणतात रे मॅग्नीज ऑक्साईड प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. आपण बघा मागच्या लेक्चरमध्ये शिकलो जगातला कोणताही पदार्थ जेव्हा जळतो का सर रे तेव्हा कंपल्सरी हे दोन कंपाऊंड सर प्रिपेअर केले जातात कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. यस ऑर नो. यस सर. जगातला कोणताही कंपाऊंड और सबस्टन्स तुम्ही जर ज्वलन जर केला जाळला जर आपण त्याला बर्न केलं तर CO2 आणि वॉटर मिळतं म्हणजे मिळतं, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड मिळतं म्हणजे मिळतंच. परंतु सर आपलं मेन केमिकल हे दोन आहेत. या दोन मुळे सर एक्सप्लोज होतो. जेव्हा सर आपण दोन केमिकल मिक्स करतो एका आपले मिक्स करतो तेव्हा सर दोन केमिकल तयार केले जातात आणि सर ब्लास्ट होतो. येस ऑर नो. यस सर. पहिलं केमिकल कोणतं सर ब्लॅक कलरचं आपलं पोटॅशियम परमॅंगनेट आहे आणि सर आपण याला ग्लिसरीन असं म्हणतो. गिव्ह टू सर काय जी पोटॅशियम कार्बोनेट प्लस मॅग्नीज ऑक्साईड प्लस CO2 प्लस H2O वाटर प्लस कार्बन डायऑक्साइड. यस और नो. यस सर. अब यहाँ प्रैक्टिकल इसका ओके सर. तर बघा जे वरचं केमिकल का ब्लॅक कलरचं सर ते काय पोटॅशियम परमॅंगनेट आहे. ओके. आणि हे जे काय केमिकल आहे हे ग्लिसरीन आहे खालचं लिक्विड टाईप मध्ये. आणि जेव्हा सर दोन केमिकल मिक्स होणार तेव्हा सर दोन केमिकल प्रिपेअर होणार. यस और नो. यस सर. तर चला करूया मिक्स आपण. सर बघा अशा प्रकारची रिॲक्शन होत असते. रिॲक्शन सर आपण पाहत आहात
इथे एक्सप्लोज होत आहे. मिनी एक्सप्लोज सर खूप कमी मात्रा आहे त्यामुळे सर छोटासा एक्सप्लोज झालेला आहे. बट जर याची जास्त जर मात्रा असेल तर खूप डेंजर प्रकारचा एक्सप्लोज होत असतो. हे खूप डेंजर प्रकारचं 2 केमिकल असतात. काय सर? KMnO4 आणि आपलं काय, आपलं ग्लिसरीन सर जी. आणि अशा प्रकारे आपली लाईव्ह आजच्या लेक्चरमध्ये आपण लाईव्ह प्रॅक्टिकल केलेलं आहे. धुवा सर निघालेला आहे आपल्या लॅबोरेटरीमध्ये बघा. हे खूप असर दे काय स्मेल जर आपल्या इथे आहे जो काय आपला फेमलिस्ट आहे ओके सर तो कार्बन डायऑक्साईड आहे. सर बघा अशा प्रकारे रिॲक्शन होत असते. बघा सर हे जे आपलं होतं संपूर्ण नष्ट झालेलं आहे. सर बघा अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण विथ प्रॅक्टिकल ही रिॲक्शन बघितलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये बस इतकंच. जय हिंद जय भारत.